नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र नर्सिंग नोस्ट। तर आज आपण परत एकदा क्वेश्चन पेपर बघूया जेएनएम सेकंड इयरसाठी। त्या क्वेश्चन पेपर आपण परिचर्या म्हणजे चाइल्ड हेल्थ इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे। हा पेपर 11 ऑक्टोबर 2024चा इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब पण करा आणि काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा। ओके, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। त्यात बघा पहिला दिलेला आहे कोलेस्ट्रॉलमध्ये डॅश डॅश असतात, तर इथे येणार इथे क येणार अँटीबॉडीज। ओके, लक्षात ठेवा कोलेस्ट्रॉलमध्ये अँटीबॉडीज असतात। दुसरं बघा टेम्पल टॅट्रम ही डॅश डॅश या वयोगटातील मुलांमध्ये सर्वात सामान्य समस्या आहे, तर हे शालेय पूर्व वयामध्ये सर्वात सामान्य अवस्था आहे। तसंच तिसरं बघा स्वाभाविक नवजात बालकाची सर्वसाधारण लांबी डॅश डॅश असते, तर इथे ब येणार 40 ते 45 सेंटीमीटर। ओके, तसंच चौथा बघूया बिटॉट स्पॉटचा उपचार डॅश डॅशने केला जातो, तर इथे येणार जीवनसत्व ओके, लक्षात ठेवा। तसंच पाच बघा नवजात बालक पुनरुज्जीवनामध्ये पहिले डॅश डॅश मिनिट हे सुवर्ण मिनिट मानले जाते, तर इथे एक म्हणजे 1 मिनिट हा सुवर्ण मिनिट मानला जातो। ठीक आहे, नवजात बालकामध्ये जे जन्माच्या वेळी। ठीक आहे, चल दुसरा योग्य जोडाला बघूया नेक्स्ट। अगटमध्ये बघा मेंगाकोलॉनला ई येणार कमी वजनाचे मेंगाकोलॉनला क येणार हर्षशृंगराज। आय एम सो सॉरी। अगट बघा मेंगाकोलॉनला जोडी लागणं हर्षशृंग आजार। ओके, तर क येणार यात। दुसरं बघा सूर्यास्तासारखे लक्षण, तर इथे येणार जलपूर्व मस्तिष्क। तसंच तिसरं बघा कांगारू मदर केअर, तर याला कमी वजनाचे बालक येणार। ठीक आहे, ई येणार, लक्षात ठेवा। तसंच इन्फोटोमीटर म्हणजेच लांबी मोजमाप, तर इथे ब येणार। क्रिप्टॉडिझम याचं प्रोनाउन्सिएशन करताना येते, तुम्ही वाचून घ्या नीट, तिथे ड येणार। ठीक आहे, प्रजनन समस्या। नेक्स्ट बघूया आपण चुकी बरोबर। पहिला आहे IMNCI च्या वर्गीकरण तक्त्यानुसार पिवळ्या रंगकोंडातील मुलांना बाह्य रुग्ण विभागात उपचार केले जाऊ शकतात, तर बरोबर आहे। ठीक आहे, याचे खालीलपैकी मी उदाहरण दिलेलं आहे, वाचून घ्या। ठीक आहे, तर दुसरं बघा डॉट्स उपचार पद्धती पोलिओमायलायटिस आजारासाठी दिली जाते, चूक आहे, क्षयरोगासाठी दिली जाते। तिसरं बघा लहान बाळाच्या स्नायूमध्ये अनपेक्षणाकरिता दंड ही योग्य जागा आहे, चूक आहे, जांघेमध्ये दिली जाते, जांघेच्या त्याच्यात। ठीक आहे, तसंच बघा चौथा हिमोलायटिक रक्ताशयाचे वैशिष्ट्य म्हणजे लाल रक्तपेशींची अकाली नाश होते, तर बरोबर आहे। ठीक आहे, तसंच पाच बघा ओरल रिहायड्रेशनमध्ये ग्लुकोज 20 ग्राम असते, हे चूक आहे शायद, 1 मिनिट हा। ओके, आपण पाच बघतो ओरल रिहायड्रेशनमध्ये ग्लुकोज 20 ग्राम असते, तर हे बरोबर आहे, 13 ते 20 ग्राम ग्लुकोज असू शकते। ओके, ठीक।
बरोबर, चूक चूक बरोबर आणि बरोबर. ओके, चला तर क्वेश्चन कसल्या प्रकारे आले ते बघूया आपण. तुम्हाला समजण्यास सोपं जाईल किंवा अभ्यास करण्यात, नोट्स बनवण्यात इझी जाईल. चला, व्याख्यामध्ये बघा 5 लिहायचं आहे कुठल्याही तुम्हाला 6 पैकी. त्यात व्याख्या 10 मार्काला आहे, 2-2 मार्काला एक आहे. कसल्या व्याख्या आल्या ते बघून घ्या. ठीक आहे, पहिला आहे ब्रॉन्कोटायसिस, एन्युरेसिस, बालगुन्हेगारी, पायका, दिव्यांग, सेरेब्रल पाल्सी. ठीक आहे, तर 5ही 6 इम्पॉर्टंट आहे, 6 पण वाचून जा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया टिपा लिहा. टिपाल्यामध्ये कोणतेही 4 लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, फक्त 4च लिहायचे हां, जे तुम्हाला इझी जात असेल ते. त्यात पहिलं आहे बर्टन चाइल्ड सिंड्रोम. ठीक आहे, तसंच बघा लहान मुलांसाठी प्ले थेरपी. तसंच क आहे लहान मुलांमध्ये तापाचे व्यवस्थापन. ड आहे न्यूरल ट्यूब डिफेक्ट. आणि ई आहे ॲडोलसन्स आरोग्य समस्या. ठीक आहे, तर तुम्हाला कुठलेही 4 लिहायचे. क्वेश्चन 4 बघा. 8 वर्षाची रेखा हिला ताप व सांधेदुखीमुळे बालरुग्ण विभागात दाखल केलेले आहे. तिचे रोगनिदान रोमॅटिक ताप असे केलेले आहे. तर त्यावर तुम्हाला खाली प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. तर तिथे तुम्हाला 5-5 मार्काला म्हणजे 15 मार्काला 3 क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्हाला जर हे 3 क्वेश्चन असेल तुम्ही हे 3 क्वेश्चन लिहू शकता. ठीक आहे, किंवा जर वरचे 3ही नसेल आले तुम्हाला तर तुम्ही खालचे 4 लिहू शकता. ठीक आहे, क्वेश्चन बघूया आपण. पहिलं आहे रोमॅटिक तापाची लक्षणे, 5 मार्काला आहे. रोमॅटिक आजार रोगनिदानसाठी कोणत्या तपासण्या करतात लिहायचे आहे तुम्हाला. तसेच क आहे रोमॅटिक तापाची रुग्णांसाठी वैद्य किंवा परिचर्या व्यवस्थापन लिहायचं आहे. हे झालं प्रश्न 4मधलं अ. आता किंवामधलं बघूया. जर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, जर तुम्हाला हे 3 येत असेल तर तुम्ही हे 3 लिहू शकता. जर तुम्हाला ते 3 नसेल तर तुम्ही किंवा ऑप्शन दिलेलं आहे ते त्याच्या खालचे लिहू शकता. ठीक आहे, पण 2ही लिहायची गरज नाही. हे येत असेल आणि वरचं येत असेल ना खालचं येत असेल तर 2ही लिहायची गरज नाही. तुम्हाला कुठलंही एकच लिहायचं आहे. ठीक आहे, चला तर किंवामधलं बघूया. त्यात पहिलं अ आहे जन्मजात हृदयरोगाची व्याख्या. हृदयरोगाची व्याख्या लिहायची 2 मार्काला आहे. तसंच बघा जन्मजात हृदयरोगाचे वर्गीकरण लिहायचे 4 मार्काला आहे. क बघा जन्मजात हृदयरोगाचे विविध तपासण्या लिहायचे 4 मार्काला. आणि ड आहे जन्मजात हृदयरोग असणाऱ्या मुलांसाठी परिचर्या व्यवस्थापन लिहा. तर ते तुम्हाला लिहायचं. ओके, प्रश्न 5वा बघून घ्या. सीमा यांचे 1 दिवसाचे बाळ हायड्रोसिफिलॅक्स या निदानाने कक्षामध्ये दाखल झालेले आहे. खाली प्रश्नाची उत्तरे लिहा. तर प्रश्न 5वा बघा. त्यात दिलेले हायड्रोसिफिलॅक्स जलपूर्व मस्तिष्क म्हणजे CSF व्याख्या लिहा. ठीक आहे, तुम्हाला व्याख्या लिहायचं आहे. सेरेब्रोस्पायनल फ्लूइडच्या मार्गक्रम लिहायचा 4 मार्काला आहे. तसंच हायड्रोसिफिलॅक्सची चिन्हे व लक्षणे लिहायचे. आणि ड बघा सीमाच्या बाळासाठी शल्यचिकित्सा व परिचर्या व्यवस्थापन लिहायचं आहे. तर हे झालं आपला क्वेश्चन पेपर. इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. कारण की आम्ही इथं पूर्ण इंग्लिशमध्ये समजावून सांगणार नाही, कारण की हे माझं मराठी चॅनल आहे. पण इंग्लिशमध्ये तुम्हाला समजवण्यासाठी दिलेले आहे. तर कोणाला इंग्लिशमध्ये लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, ठीक आहे, चला मी टिक मार्क करून देते. रिकामी जागा आहे, बघून घ्या. पहिल्या याच्यात C येते, दुसऱ्या याच्यात B येते, याच्यात पण B येते, याच्यात A आणि याच्यात 1. ठीक आहे, मॅच द फॉलोविंग.
लिहून घ्या. पहिल्या याला सी लागतं, पहिल्या याच्यात सी येतं, दुसऱ्या याच्यात ए, तिसऱ्या याच्यात ई, चौथ्या याच्यात बी आणि पाचव्या याच्यात डी. ठीक आहे, लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या कोणाला लागतं तर. तसं मी हा पेपर रील्समध्ये अपलोड केला आहे, तर तुम्ही बघू शकता. याच्यात पण बघून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. फर्स्ट बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं चूक आहे, तिसरं पण चूक आहे, चौथं बरोबर आहे आणि पाचवं पण बरोबर आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. डेफिनेशन व्याख्या बघा. ब्रॉन्कोटायटिस, एनोसिरिस जेन्युअल, डेलिक्वेन्सी, पायका, डिसेबिलिटी आणि सेरेब्रल पाल्सी. व्याख्या आलेलं आहे. तिसरं शॉर्ट नोट्स पण लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. इंग्लिश मराठीमध्ये वाचून दाखवलं तर माझा व्हिडिओ खूप लॉंग होईल. ठीक आहे, तर स्क्रीनशॉट काढून घ्या ज्याला इंग्लिशमध्ये लागत असेल तर. इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये आन्सर दिलेला आहे. रिकाम्या जागा बघा, उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण वाचा. ठीक आहे, रिकाम्या जागायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट. योग्य जोडा लावा आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. खालील उत्तर दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे रिकामी जागा, स्क्रीनशॉट काढून घ्या. रिकाम्या जागा आहे आणि त्याच्याच खाली जोडायला दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. चुकी बरोबर, स्क्रीनशॉट काढून घ्या. उदाहरण माहीत असले पाहिजे का चूक आहे का बरोबर, स्क्रीनशॉट काढून घ्या. इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, चुकी बरोबरचं स्क्रीनशॉट काढून घ्या. व्याख्या दिलेलं आहे, स्क्रीनशॉट काढा व्याख्येचा. इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न तिसरा बघा, स्क्रीनशॉट काढा. त्याच्यातला प्रश्न तिसऱ्यामधलं दुसरं बघा, प्ले थेरपी इन चिल्ड्रन, स्क्रीनशॉट काढून घ्या.
तिसरं बघा, फीवर मॅनेजमेंट इन चाइल्ड. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच डी बघा, न्यूरल ट्यूब डिफेक्ट. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यातलं सी, ॲडोलसेन्स हेल्थ प्रॉब्लेम. स्क्रीनशॉट काढून घ्या. इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. क्वेश्चन तिसरामधला स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन नंबर स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन तिसरामधला आहे. तसेच प्ले थेरपी दुसरा क्वेश्चन, तिसरामधला दुसरा क्वेश्चन. स्क्रीनशॉट काढून घ्या. सी क्वेश्चन तिसरामधला. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच डी क्वेश्चन तिसरामधला. स्क्रीनशॉट काढा. व्हिडिओ जर क्लिअर नसेल दिसेल तर HD मध्ये व्हिडिओ आहे, HD मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला व्हिडिओ HD मध्ये बघायला तेव्हा तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसणार. ठीक आहे. तसेच तिसरामधला ई. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. प्रश्न चौथा बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न चौथ्यामधला ए 5 मार्काला आहे. स्क्रीनशॉट काढा. इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये दिलेलं आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये लागत असेल ते इंग्लिशमध्ये वाचून घ्या. त्याच्यातलं दुसरं चौथ्यातला दुसरा क्वेश्चन बी. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच चौथ्यातलं तिसरा. स्क्रीनशॉट काढून घ्या. इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन नंबर 1 ऑरमधलं 1. स्क्रीनशॉट काढा. तसेच क्वेश्चन चौथ्यामधलं दुसरं एक ऑरमधलं. स्क्रीनशॉट काढून घ्या. सी नंबरचा ऑरमधला. स्क्रीनशॉट काढा. प्रश्न चौथा. प्रश्न चौथा आहे, डबल दिलेला आहे, बघून घ्या. जर मराठीत दिलेला आहे. ठीक आहे.
और मधलं आहे मराठीत दिलेलं आहे, बघून घ्या. प्लीज क्वेश्चन व्हिडिओ बघताना क्वेश्चन वाचत चला हां. इकडे तिकडे होऊ शकते क्वेश्चन, त्यामुळे क्वेश्चन वाचा, नंतरच पेपरमधले क्वेश्चन बघा आणि यातले क्वेश्चन बघा. ठीक आहे. 5 क्वेश्चनच्या समोर ABCD दिलेले असतं, त्यावरून तुम्हाला समजेल हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तरी पण क्वेश्चन पेपर सोडवताना क्वेश्चन वाचत चला आणि व्हिडिओ बघताना पण क्वेश्चन वाचत चला. ठीक आहे, तरच तुम्हाला समजणार. क्वेश्चन नंबर 4 आहे, और मधला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, विसरले होते मी. काय स्क्रीनशॉट काढून घ्या हां. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट 5 मार्कला आहे. ॲक्च्युली डबल झाला आहे वाटतं. क्वेश्चन नंबर 5 बघून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या हां. 5 पेजला A. क्वेश्चन नंबर 5 मधलं A. क्वेश्चन नंबर 5 मधलं B. स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन नंबर 5 मधलं C. स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन नंबर 5 मधलं D. स्क्रीनशॉट काढून घ्या. इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन नंबर 5 मधला A. B. क्वेश्चन B 5व्यातला आहे. क्वेश्चन C 5व्यातला. D. चला, क्वेश्चन पेपर इथंच समजला आहे विथ आन्सर. व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ बघता तर परत एकदा दुसरा क्वेश्चन पेपर घेऊन येणार, जसे जसे क्वेश्चन पेपर अवेलेबल होते तोपर्यंत. या पेपरमधून अभ्यास करा. JNM सेकंड इयरचे क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन पेपर जवळ आलेला आहे, सॉरी परीक्षा जवळ आलेली आहे, तर अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या ग्रुपमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, सगळ्यांना. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला, टेक केअर. ज्यांना अशा प्रकारे क्वेश्चन पाहिजे नसेल तर घेऊन घ्या. ओके, बाय.